महादेव मुंडे हत्या प्रकरणात जे काय आम्ही आवाज उठवला होता सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना थोडं थोडं यश आहे. सरकार पण ह्या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेत आहे. तसंच परवा दिवशी महादेव मुंडे हत्याकांडमधले जे काही शासकीय व पोलिसांचे काही रिपोर्ट असतील, मेडिकल रिपोर्ट असतील, हे परवा दिवशी माझ्या हाती लागले होते. ते रिपोर्ट माझ्यावर हाती लागल्यानंतर मी ते सार्वजनिक केले, माध्यमाला दिले. मी कोणतीही स्टंटबाजी न करता, पत्रकार परिषद न घेता, जसे माझ्या हाती हे PM रिपोर्ट, पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट महादेव मुंडेंचे माझ्या हाती लागले, हे मी प्रामाणिकपणे प्रसार माध्यमाला लगेच दिले व सार्वजनिक केले. आता ह्या मेडिकल रिपोर्टमध्ये व ह्या पंचनाम्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर 15 ते 16 अति खोलवारपणे अमानुष पद्धतीने त्यांच्यावर मारहाण केलेली आहे. माणुसकीला काळिमा फासन अशा प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता PM रिपोर्ट मी सार्वजनिक केले. परवा दिवशी सर्व महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांना भेटले, सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. पण जनतेला एक सांगू इच्छितो, महादेव मुंडे यांची हत्या ही कशी झाली ते आपल्याला माहीत आहे. परळीतील घराघरात ही चर्चा आहे, परळीतल्या घराघरात लोकांना माहीत आहे. ज्यावेळेस 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी जात होते, घरी जात असताना वाल्मिक कराडच्या टोळीनी, वाल्मिक कराडच्या मुलांनी, ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड, गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली, त्यांची रेखी केली, त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली. हत्या करताना असे त्यांनी महादेव मुंडेंना पाठलाग केला, लगेच गाठलं, जाग्यावर 4-5 वार केले, जाग्यावरच त्यांना मारलं, जाग्यावरच त्यांचा जीव गेला, असं नाही आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी हात जोडून सांगतो, ही हत्या अतिशय निर्घृणपणे व क्रूरपणे केलेली आहे. महादेव मुंडे यांची हत्या करत असताना ह्यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं, गाठले, तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळलं, पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पहिल्यांदा वार केला. एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तलवारीने, काय जे हत्यार असतील त्याच्या कत्ती म्हणा, ते म्हणा. पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते. रेंगळत असताना, कारण पाय जखमी झाल्यावर चालता येईना, ते रेंगळत होते. रेंगळत असताना त्यांच्या पहिला गालावर वार केला, कारण ते वरडत होते. मग वरडणं, त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला. त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वासनलिका, जे अन्ननलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वासनलिका, ह्या तुटल्या. ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला. मी ह्या उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा, की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे. PM रिपोर्टमध्ये पण सांगितलेलं आहे. डीप अशी इंजुरी आहे, खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते, जलचं काहीतरी एखादा भाग गाय, तरीही त्याचे अजून लागेबंदे असणारे, त्याचे लाभार्थी असणारे, त्यांनी सिस्टममधले असलेले अधिकारी अजूनही त्या काय म्हणतात त्याला, शासकीय प्रशासनामध्ये कार्य करत आहेत, शासकीय यंत्रणेमध्ये आहेत. हे मी ठामपणे सांगतो. SP साहेबांना पण, पोलीस अधीक्षक साहेबाला, हे जे मिसगाईड करतात, पोलीस अधीक्षक साहेब फार छान आहेत, कावत साहेब, त्यांचं कार्य छान आहे, पण त्यांना मिसगाईड जे करतात ना, हे सगळे वाल्मिक कराडनी आणलेले आसपासचे लोक आहेत. उदाहरण दिलं फक्त मी. पण तुम्ही म्हणतात ते नक्की आज फोटो का बाहेर आले? अहो, फोटो एवढा दिवस होते, पण हे फोटो पुढं मांडणार कोण? मीडियाला पण, प्रसार माध्यमाला पण कुणीतरी येऊन पत्रकार परिषद घेऊन हे एक्सप्लेन करणं, सांगणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले. हे जे काय PM शासकीय अहवाल रिपोर्ट होते, हे होते काही जणांपाशी, पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते. आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोललो ना, आमच्या ज्ञानेश्वरीताईंनी 6 महिन्यापूर्वी ह्याच्यावर आवाज उठवला होता, बाकीच्या लोकप्रतिनिधींनी पण आवाज उठवला होता. पण जे बाळा बांगर जेवढा डीपमध्ये प्रामाणिकपणे गेला, तेवढं बाकीच्यांनी म्हणजे प्रयत्न केले, पण ह्या प्रकरणाला थोडं यश आलं नाही. पण ठीक आहे, आपण सगळ्यांनी हातात घेतलं, समाजसेवकांनी, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्याला यश आलं. पण अजून पण बऱ्याच माहित्या बाहेर येणार आहेत. मात्र अहो, हे तत्कालीन परळी पोलिस हे पण कदाचित ह्यामध्ये सहभागी असते ना, 100% सांगतो. कारण ही जी हत्या झाली ना महादेव मुंडेंची, ही हत्या घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटकीत होते, चला निघा इथून, काय काम आहेत. म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना, त्यांचे पण पुढच्या पत्रकार परिषदेत नाव घेतो, परळीचे, बीड जिल्ह्यातले वगैरे. पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा, एवढ्या अमानुष पद्धतीने हत्या झालेली आहे. आपण फोटो पाहिलेले आहेत, हे फोटो आज सार्वजनिक करणार आहोत आम्ही. पण हात जोडून पुन्हा विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि रस्त्यावर सगळ्यांनी उतरावा.
आज जर महादेव मुंडे कुटुंबाला न्याय नाही भेटला तर नक्की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता उफळणार आहे, अराजकता घराघरामध्ये जाणार आहे, लोकशाही राहणार नाही एवढं सांगतो. आणि ही जी वाल्यावादी विचारसरणी आहे ती मनुष्यांना व बीड जिल्ह्यातल्या सार्वजनिक लोकांना जगू देणार नाही जर आपण ह्या महादेव मुंडे म्हणजे आरोपींना जर तात्काळ अटक केली नाही तर. आणि 25 तारखेचा पण रस्ता रोको जे महादेव मुंडे कुटुंबांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या गावकऱ्यांनी, त्यांच्या ज्ञानेश्वरीताईचं सासर माहेर यांनी सर्वांनी मिळून परळी तालुक्यात लोकांनी निवेदन दिलं तर 25 तारखेचा रस्ता रोको परळी येथे होणार आहे. त्यासाठी पण आपल्यांनी सहभागी व्हावे एवढी विनंती करतो.